मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज पुणे दौऱ्यावर यशदातील नीती आयोग समिट आणि सायक्लोथॉनच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित। डोंबिवलीमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक सदाशिव शेलार आणि दर्शना शेलार करणार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश। मुंबईमध्ये पार पडली अजित पवारांच्या आमदार खासदारांची साप्ताहिक बैठक। अजित पवारांसह सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांची उपस्थिती। बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा। निवडणुका महायुतीतच लढायच्या ही भूमिका ठेवा। जिथे जुळून येत नसेल तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढत करू, एकनाथ शिंदे यांचा मंत्र्यांना आदेश। जैन बोर्डिंग प्रकरणी धनगेकरांच्या सबुरीनं घेण्याच्या सूचना। युतीत मिठाचा खडा पडेल असं काही करू नका, महायुतीच्या नेत्यांवर बोलणं टाळा, एकनाथ शिंदेंकडून धनगेकरांना सूचना। पुणे न्यायालयानं रवींद्र धनगेकरांना बजावलं समन्स। धनगेकरांना 7 नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। घायवळ प्रकरणात धनगेकरांकडून उद्योजक समीर पाटलांवर करण्यात आले होते आरोप। आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे पप्पू आहेत असं प्रदर्शन करू नये, आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला। विरोधी पक्षाच्या वतीनं बाळा नांदगावकरांनी दिलं आझाद मैदान पोलिसांना पत्र। मोर्चा आणि जाहीर सभेसाठी मागितली परवानगी। निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसे आणि महाविकास आघाडीचा एकत्रित मोर्चा। विरोधकांचा 1 तारखेचा मोर्चा म्हणजे कव्हर फायरिंग। निवडणुका जिंकू शकत नाहीत त्यामुळे मोर्चे काढतायत, फडणवीसांची महाविकास आघाडीच्या मोर्चावर टीका। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विकसित महाराष्ट्र 2047च्या विजन डॉक्युमेंटला मान्यता। महाराष्ट्र विजन मॅनेजमेंट युनिट गठीत केलं जाणार। सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मंजुरी। राज्य शासनाच्या 50% हिश्श्यानुसार अधिकचा निधी देण्यास मान्यता। धुळ्यामध्ये लवकरच सत्र न्यायालय सुरू होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत धुळ्यातील शिरपूरमध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवश्यक पदांच्या खर्चास मंजुरी। मनसेतर्फे 30 ऑक्टोबरला बैठकीचं आयोजन। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार मनसैनिकांना मार्गदर्शन। हॉटेल रंगशारदा सभागृह इथं होणार बैठक। कराडात महायुतीतील घटक पक्षात संघर्ष वाढण्याची शक्यता। कराडातील दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश। शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही भाजपचा धक्का। पुणे पोलिसांचे युनायटेड किंगडमच्या हाय कमिशनला पत्र। पत्रात घायवळ कुठे आहे हे शोधण्याची विनंती। पत्रात पुण्यात घायवळवर बरेच गुन्हे दाखल असल्याचाही उल्लेख। मृत महिला डॉक्टरच्या शरीरावर कोणतेही आघात नाहीत। मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट। प्रशांत बनकर आणि गोपाल बदनेसोबत डॉक्टरचे कॉल झाल्याचंही उघड। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी प्रशांत बनकरच्या कोठडीमध्ये वाढ। बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला होणार। प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त निकाल देणार। गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीनं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार। ते सगळं जाऊ द्या, मला आधी एक सांगा, हा डोरेमॉन कोण आहे? नवनाथ वन यांचा फोटो पोस्ट करत रवींद्र धनगेकरांची पोस्ट। डोरेमॉन लोकांना मदत करतो, लोकांच्या मदतीला धावून जातो। त्याच कार्टूनमध्ये एक बावळट कॅरेक्टर आहे नोबिता। धनगेकर म्हणजे नोबिता। नवनाथ वन यांचं प्रत्युत्तर। ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये ठाकरे बंधूंचा एकत्रित बॅनर। बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा एकत्रित फोटो। महाराष्ट्राचं स्वप्न साकार असा बॅनरवर उल्लेख। नांदेडच्या देगलूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार। 4 माजी नगराध्यक्षांसह 30 माजी नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत केला प्रवेश। वंचित बहुजन आघाडीतर्फे बार्शी शहर बंदची हाक। आरएसएसवर बंदी आणावी या मागणीसाठी बंदची हाक। सकाळपासून बार्शी शहरातील विविध बाजारपेठा बंद। एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जबरी चोरीची घटना। 68 ग्रॅम सोनं आणि 35,000 रुपयांची रोकड लंपास। चोरट्यांचा शोध सुरू। दरम्यान खडसेंच्या निवासस्थानी सीसीटीव्ही नसल्याची बाब उघड। कर्जमाफीशिवाय माघारी फिरणार नाही, 12 महिने थांबायला लागलं तरी थांबेन, मानलं तर गांधीगिरी नाहीतर भगतसिंगगिरी मार्गाने आंदोलन करू, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्याऐवजी मंत्र्यांच्या फोडा। दुखणं एकीकडे, अवनी औषध दुसरीकडे। प्रकाश आंबेडकरांचं शेतकऱ्यांना आवाहन।
भिवंडी ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान, शेतीला तळ्याचं स्वरूप आल्यानं शेतकरी हवालदिल। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसामुळे पुन्हा हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान, जिल्ह्यातील 901 गावांना पावसाचा तडाखा, आतापर्यंत 1,08,000 शेतकरी बाधित। नाशिकमधील लासलगावच्या वेळापुरात शेतकऱ्यांना 4 एकर द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड, द्राक्ष बागांना अवकाळीचा फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा, शेतकऱ्यांना मिळाले गेल्या वर्षातील पीक विम्याचे रखडलेले पैसे, 63,945 शेतकऱ्यांच्या खात्यात 121 कोटी रुपये जमा। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार, शेती पिकांचं मोठं नुकसान, कापणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान, शेतकरी चिंतेत। मावळमधील मुळशीतील कोळवण खोऱ्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसामुळे भात पिकाची कापणी रखडली, पीक आडवं पडल्यामुळे आणि करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी दुहेरी संकटात। जालन्यामध्ये सोंगणी केलेल्या मका पावसानं भिजल्यानं मोठं नुकसान, अंबड तालुक्यातील शेवगा शिवारातील शेतकरी चिंतेत, शेतकऱ्यांना सरकारी मदतीची अपेक्षा। बदलत्या वातावरणामुळे जालन्यामध्ये आल्याच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली, आल्याची पानं पिवळी पडत असून नुकसान होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात यंदा 10,90,000 हेक्टरवर रब्बीची पेरणी, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 60,000 हेक्टर क्षेत्र अधिक असण्याचा अंदाज। केळी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत, अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीची मिळणार भरपाई। भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरेंकडून नुकसानग्रस्त भात शेतजमिनीची पाहणीनंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याची मोरेंची माहिती।